मराठी न्यूज लाईव्ह। नमस्कार, सत्य मराठी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण लोहा तहसीलच्या अंतर्गत बेटसांगवी या भागामध्ये आलेलो आहोत। इथे वाळू माफियानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये धमाकूळ घातला आहे गोदावरी नदीकाठी। महसूल एवढी कारवाई करत आहे। नांदेड तहसील, उमरी तहसील हे मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत, पण लोहा तहसीलची आजपर्यंत रेती माफियावर एकही कारवाई झाली नाही। त्याच्यामध्ये मंडळाधिकारी, तलाठी आणि तहसीलदार हे मॅनेज करून या लोकांना कुठेतरी धारा देत आहेत आणि मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे। तरी तात्काळ यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। यांची जवळ जमीन आहे, शासनाचा जे महसूल आहे आता खूप महसूल पुरत आहे, तरी आतापर्यंत लोहा तहसील एकही यांच्यावर कारवाई केली नाही। UP बिहारचे हजारो लोक इथं आणून रेतीचा उपसा करत आहेत। यांच्या हायवा बगर नंबरच्या, ट्रॅक्टर बगर नंबरचे येऊन चालून इथून रेतीचा उपसा करत आहे। यांच्यावर स्टॉक आहे, यांची जी जमीन आहे यांच्यावर तात्काळ बोजा टाकून शासनाचा पूर्ण महसूल यांच्याकडून वसूल केला पाहिजे। शासनाने कुठेतरी या रेती माफियाला थांबवलं पाहिजे। शासन कुठे याला धारा देत आहे, तरी ताबडतोब या रेतीवर कारवाई झाली पाहिजे। बेटसांगवी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड, सोनखेड पोलीस स्टेशन अंतर्गत हे बघू शकता तुम्ही। हे बिहारचे लोक आहेत, ते तापा येत आहेत तिथे। ते फायबर त्याच्या कडेला आहे एकदम पलीकडे। इथे खूप काही बगर नंबरचे हायवा वगैरे हे UPचे माणसं आहेत, बलियाचे माणसं आहेत। यांचे गँग आहे 100-150 लोकांची। हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेतीचा उपसा करत आहेत गोदावरी नदीकाठी बेटसांगवी इथे। हे बघू शकता तुम्ही, यांना तापा घेऊन येत आहेत बघा। तिकडी जी आहे हे बघू शकता तुम्ही, इकडे या कड्यामध्ये हे बघू शकताय किती मोठ्या प्रमाणामध्ये रेतीचा उपसा चालू आहे। आणि तिकडी जी आहे पलीकडे, तिकडे बोट चालू आहे, इकडे पण एक बोट चालू आहे, हे बघू शकताय।